नमस्कार, मी जयश्री. न्यूज 100च्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाची फी वाढवण्यात आली असून ती तात्काळ कमी करण्यात यावी या मागणीसाठी विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी आज झालेल्या सर्वसाधारण सभेत केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळेस दिला आहे. पाहुयात बातमी. नंदुरबार नगरपालिकेच्या वतीनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाची फी वाढवण्यात आल्यानं ती फी तात्काळ कमी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी सर्वसाधारण सभेत केली असून फी न कमी केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पूर्वी जलतरण तलावाची वार्षिक फी 5,000 रुपये होती, मात्र ती वाढून 20,000 रुपये करण्यात आली. तसेच दररोजचे शुल्क 50 रुपयाहून 100 रुपये करण्यात आले. ही शुल्कवाढ अन्यायकारक असून ती तात्काळ रद्द करण्यात यावी, मागे घेण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी केली आहे. नंदुरबारमधील आदिवासी मुलांना राज्यस्तरीय जलतरण स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे या उद्देशानं जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र अवाजवी शुल्क वाढीमुळे उद्देशालाच हळताळ फासला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. आपण हा जलतरण तलावाचं उद्घाटन केलं आणि या जलतरण तलावाला फार चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु मॅडम आता एक ठेकेदाराने हे मुलं या जलतरण तलाव पासून वंचित कसे राहतील असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आपला ह्या मुलांना एकच हेतू होता की हा जलतरणपटू हा राज्य स्तरापर्यंत जाईल आणि आपल्या आदिवासी जिल्ह्याचे नाव नंदुरबार जिल्ह्याचे होईल. परंतु 5,000 रुपये वार्षिक दर ठरलेला असताना या नवा ठेकेदाराने 10 नाही 20 नाही 30 नाही 300 पट अशी फी आकारली आणि 20,000 रुपये वार्षिक फी आकारत आहे. सर्वसामान्य कुटुंबातला विद्यार्थी हा जाऊ शकत नाही. तर माझी विनंती राहील मॅडम आपल्याला एक मिनिट राहील की सर्व सभासद नगरसेवक यांनी एक आयत्या वेळी ठराव करावा आणि या ठेकेदाराला ताकीद द्यावी की तो दर निश्चित केलेला नाही, कुठल्याही स्थायीमध्ये नाही किंवा जनरल बोर्डमध्ये नाही, अचानक बोर्ड का लावा, त्याच्यावर कारवाई व्हावी आणि नवीन दर निश्चित करावे. 10% 15% वाढीव मानू शकतो कारण की मेंटेनन्स खर्च लागेल. आणि दुसरी गोष्ट मॅडम, त्या मुलांना जायला जी जागा आहे ती बगीच्यातून जावं लागतं आणि जो मुलगाचा पालक आहे त्याला जाण्यासाठी कारण की त्याला 10 रुपयाची गार्डनमध्ये जाण्यात प्रवेश फी आकारली जाते. याच्यामुळे वाद निर्माण होतात. एक तर त्या जलतलावाकडनं एंट्री व्हावी, नाही तर मग पालकांना एंट्री द्यावी, जेणेकरून इथं वाद थांबेल आणि मुलांना कमी दरात ते जलतलाव प्रवेश द्यावा ही माझी विनंती राहील.